पंढरपूरच्या विठुरायाच्या मंदिरात आज वसंत पंचमीचा उत्साह दिसतोय। वसंत पंचमीच्या दिवशी विठुरायाच्या मंदिरात पारंपरिक पद्धतीनं विठ्ठल रुक्मिणीचा विवाह सोहळा संपन्न होतो आणि आज सकाळपासूनच या लग्न सोहळ्याची लगबग सुद्धा दिसते। या विवाह सोहळ्याच्या पार्श्वभूमीवर विठ्ठल मंदिराला आकर्षक फुलांची सजावट करण्यात आली आहे। या विवाह सोहळ्याच्या तयारीचा आढावा घेतला आमचे प्रतिनिधी सुनील दिवाण यांनी। आज वसंत पंचमी आहे। परब्रह्म पांडुरंग आणि रुक्मिणी मातेचा आज विवाह सोहळा आहे। माघ शुद्ध पंचमी अर्थात वसंत पंचमीला हा विवाह सोहळा होत असतो। जी पौराणिक कथेत द्वापरयुगात सांगितल्याप्रमाणे या इथं माघ शुद्ध पंचमीला विठ्ठल आणि रुक्मिणीचा विवाह सोहळा संपन्न होत असतो आणि ती परंपरा वर्षानुवर्ष पंढरपूरमध्ये साजरी केली जाते। हे विठ्ठल मंदिरातलं सभामंडप आहे, इथंच हा विवाह सोहळा होणार आहे। या इथं ज्या पद्धतीनं गजमंडप उभारलेला आहे, देवाचा विवाह या इथं ज्या विठ्ठल आणि रुक्मिणीच्या ज्या मूर्ती असतील ह्याच्या उत्सव मूर्ती त्याच्यावर या इथं हा विवाह सोहळा होणार आहे आणि या गजमंडपात हा संपूर्ण सोहळा साजरा केला जाणार आहे। खरं तर आज व्हॅलेंटाईन डे आहे। व्हॅलेंटाईन डेचं महत्त्व जगातल्या प्रेमी लोकांना असेल, मात्र या व्हॅलेंटाईनचं 3ऱ्या शतकापासून जे सुरू झालं होतं व्हॅलेंटाईन डे साजरा करायचा, त्याला जो रोम राजाचा संदर्भ दिला जात होता 3ऱ्या शतकातला, आपल्या द्वापर युगात याही पूर्वी जगातलं पहिलं प्रेमपत्र रुक्मिणी मातेने श्रीकृष्णाला अर्थात विठ्ठलाला लिहिलं होतं। त्यामुळं 7 श्लोकाचं हे पत्र रुक्मिणी मातेने विठ्ठलाला दिलं होतं, जे जगातलं पहिलं प्रेमपत्र मानलं जातं आणि त्याच मुहूर्तावर आज इथं हा विवाह सोहळा होतोय। राज्यभरातले शेकडो भाविक इथं जमलेले, जागा थोडी आहे। थोड्या वेळाने अनुराधाताई शेटे या भागवत कथाकार या लग्नाच्या कथेला सुरुवात करणार आहेत आणि बरोबर 12 वाजता ज्या वेळेला श्रीकृष्ण रुक्मिणीचं हरण करतो त्यावेळेला या सभामंडपात, या गज सभामंडपात हा विठ्ठल रुक्मिणीचा स्वर्गीय विवाह सोहळा होणार आहे। विठ्ठल मंदिरात विठ्ठल आणि रुक्मिणीची मंदिरं जरी वेगळी असली तरी या दोन्हींच्या उत्सव मूर्ती आणून याच ठिकाणी हा देवाचा स्वर्गीय विवाह सोहळा होणार आहे। विठ्ठल मंदिरातून कॅमेरामन अजित देशपांडेसह सुनील दिवाण, एबीपी माझा। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।